मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज हा निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीनं निवडणूक लढण्याचा अधिकार हा हिरावून घेतला आहे आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे। या संदर्भातील वस्तुस्थिती आपल्या समोर आहे। कारण जो फॉर्म 26 आहे ज्यामध्ये डिक्लेरेशन देत असताना कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कोणत्या गुन्ह्यांमध्ये आपण निर्दोष सुटलेला आहात याची सूची आहे। कोणची नोटीस आलेली आहे या संदर्भात कुठेही कॉलम नाही। त्यामुळे जो कॉलम नाही त्याची माहिती कशी देणार, इथपासून सुरू झालेलं प्रकरण जे आहे हे आता 2 दिवसापूर्वीच सगळ्या निवडून आलेल्या तथाकथित निवडून आलेल्या म्हणजे चोरलेल्या जागा ज्या आहेत त्याचे सर्टिफिकेट जे आहेत ते प्रमाणपत्र देऊन त्यांना खासदार म्हणून 3 जणांना घोषित केलं आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पुढे धरणे झाले। निवडणूक आयोगापुढे प्रतिनिधी मंडळ आमचं गेलेलं असताना निवडणूक आयोगाने त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप केला नाही। फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे याची जबाबदारी, याचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं नाही। त्यांच्या उपरांत काल सुप्रीम कोर्टामध्ये सदर प्रकरण होतं। सुप्रीम कोर्टाने आता सर्टिफिकेट इश्यू झालेले असल्यामुळे इलेक्शन पिटिशन करा असा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी जो आहे तो निर्णय जो आपला दिलाय, त्या निर्णयाच्या संदर्भात स्वागत करणं येणं शक्य नाही। मात्र काल या सगळ्या घटनांची एकंदरीत व्याप्ती बघता कुठेतरी दिलासा मिळायला पाहिजे होता ही भावना आहे। मात्र सुप्रीम कोर्टाने दिलासा जरी दिला नसला, सुप्रीम कोर्टाने सत्यमेव जयतेचा नारा हा बुलंद करण्याच्या अनुषंगाने थोडी वेट अँड वॉचची भूमिका घेतली जरी असली तरी खालच्या कोर्टात काल तेलंगणामध्ये ज्या कोर्टामध्ये ही प्रायव्हेट फौजदारी दाखल झाली होती आणि प्रायव्हेट फौजदारीच्या अनुषंगानं नोटीस इश्यू झाल्या होत्या, त्या कोर्टाने मात्र काल सदर प्रकरण हे खारिज केलेलं आहे। आणि यासाठी खारिज केले की निराधार आहे या प्रकरणाचा आणि जो दावा केला त्याचा आणि मीनाक्षी नटराजन यांचा कोणताच संबंध नाही। त्यामुळे खालच्या कोर्टाने खारिज केलं, मात्र वरच्या कोर्टाने ती बाजू ही उचलून धरली असती तर अधिक बरं झालं असतं। मात्र कायद्याची गोष्ट असल्यामुळे त्यानिमित्तानं योग्य जास्ती बोलत नाही। मात्र ज्या नोटीसच्या आधारावर एक खासदारकी गेली ती नोटीसच आणि ते प्रकरणच काल न्यायालयाने बंद केलं आणि ते निरर्थक असल्याचा जो शेरा मारला ही एक माहिती आपल्याला देत असताना देशात काय चालू आहे आणि किती हास्यास्पद स्वरूपात कारभार चालतोय हे आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे। ही निवडणूक आयोगाची असणारी जी भूमिका आहे ही लोकशाही डोबवणारी जी भूमिका आहे या भूमिकेच्या अनुषंगानं त्यांनाही आम्हाला इशारा द्यायचा आहे की आपण कायद्यानुसार आणि फ्री अँड फेअर इलेक्शनच्या संदर्भामध्ये कामकाज करावं। आणि असे जे आरोप असतील ज्ञानेंद्र सिंगजी आपल्यावरच अनेक आरोप आहेत, मात्र असे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्याच्यावर आपण आता काय कारवाई करणार हा उलट प्रश्न या निमित्ताने निवडणूक आयोगाला मी विचारत आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण फसवी आहे, त्याच्यात अनेक जाचकाठी आहेत। नवे तर आपल्याला कर्जमाफीच कशी देता येणार नाही ही सरकारची असणारी त्यामागची जी भूमिका आहे या भूमिकेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने 7/12 कोरा करू, भारतीय जनता पक्षानेच कर्जमाफी करू अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि या महायुतीने या घोषणेच्या उपरांत ते सत्तेवर आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीच्या अनुषंगानं आमदार रोहितदादा पवार हे पांडुरंगाला साकडं घालत असताना उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 2रा दिवस आहे। त्यांचं उपोषण अत्यंत रास्त आहे कारण सरकार मूक बहिरं आंधळ आहे आणि ते जे बोलले तेही करायला ते तयार नाही। किंबहुना त्यातून पळवाट काढण्याकरता अत्यंत चुकीची कर्जमाफी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे या कर्जमाफीमध्ये संपूर्ण कर्जमाफी ही व्हावी, 7/12 कोरा करावा ही रोहित पवारांची मागणी अत्यंत रास्त आहे, योग्य आहे। आणि त्यांनी जो सत्याग्रहाचा जो मार्ग त्यांनी अवलंबला आहे तोही देखील समर्थनीय आहे। त्यामुळे रोहितदादा पवार यांच्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याकरता घेतलेली भूमिका जी आहे या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना, त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या मागण्यांना पूर्णतः आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबा देत आहोत। सोबतच त्यांच्या आंदोलनामध्ये ताबडतोब सरकारनं त्याची दखल घेत असताना त्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आणि आपण सांगितल्यानुसारच आणि अर्थातच रोहितदादा म्हणत असल्याच्या अनुषंगानं आपण
GR दुरुस्ती सुधारित GR काढून ही संपूर्ण कर्जमाफी करावी. तातडीनं या उपोषणाची सांगता ही कर्जमाफीच्या अनुषंगाने व्हावी ही सरकारला विनंती आहे. या आंदोलनामध्ये 2 दिवसानंतर मी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि संपूर्ण 1 दिवस आंदोलनस्थळी आणि ज्यांनी अन्नत्याग केला आहे त्याच्यासोबत माझं देखील त्या ठिकाणी त्याच्यासोबत उपस्थित राहून अन्नत्यागाचा मी देखील तिथे असताना त्यांच्या आंदोलनामध्ये त्याच भूमिकेतून सहभागी राहील. आणि आज आम्ही पाठिंबा देत आहोत. मी प्रत्यक्ष उपस्थित 2 दिवसांतर राहून देखील या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार आहे. चुनाव आयोग ने सीट चोरी किस प्रकार से मीनाक्षी नटराजन की चुनाव में मध्य प्रदेश में हुई हम सब जानते हैं. जो फॉर्म 26 में जो कॉलम ही नहीं है उस कॉलम का ब्यौरा क्यों नहीं दिया. इस बेसिस पे जो नॉमिनेशन रिजेक्ट हुआ था तात्काल तुरंत उसके बाद हमारे पार्टी का डेलीगेशन चुनाव आयोग को मिलने गया. उनके संज्ञान में चीज लाके दी. दूसरी दिन तमाम दस्तावेजों के साथ तमाम कानूनी प्रक्रिया का जो खुलासा है उसके साथ जो साइटेशन होते हैं सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट के जो जजमेंट है उसके साथ हम चुनाव आयोग में दोबारा गए. मगर उसके बावजूद चुनाव आयोग ने कुछ नहीं किया. फ्री एंड फेयर इलेक्शन करना उनकी जिम्मेदारी मगर अपने जिम्मेदारी से भागे. अंत में समय की काफी वहां सीमाएं थी. उसके बावजूद सुप्रीम कोर्ट में भी ये मामला दर्ज हुआ और सुप्रीम कोर्ट ने सर्टिफिकेट इश्यू कर दिए. मेंबर ऑफ पार्लियामेंट को विजयी घोषित कर दिया है. इसका ये कहते हुए इसमें इलेक्शन पिटीशन को आगे लेके जाना इस प्रकार से राय उन्होंने रखी. वास्तव में बड़ा संगीन मामला है और सफेद झूठ जो है उसको वहां पर सारी प्रक्रिया के साथ जोड़ते हुए ये नामांकन खारिज किया था. सुप्रीम कोर्ट से काफी उम्मीदें थी मगर वहां वो हो नहीं पाया. मगर दूसरी तरफ जो निचला कोर्ट था जिस कोर्ट में एक प्राइवेट कंप्लेंट जो दर्ज की थी उस प्राइवेट कंप्लेंट की कल सुनवाई हुई और सुनवाई में ये किसी भी प्रकार का मीनाक्षी नटराजन के साथ इसका ताल्लुक नहीं है और ये सरासर तथ्य के का साथ खिलवाड़ है और ये निरर्थक है. इस प्रकार से टिप्पणी करते हुए निचले कोर्ट ने सारा जो मामला है वो निरस्त कर दिया. तो मामला ही निरस्त है और उस मामले को संज्ञान में कोर्ट में नहीं लिया, कोई एफआईआर नहीं हुआ, उसके बावजूद नामांकन रद्द हुआ. मगर जो बुनियाद है वो बुनियाद भी कल जो खोखली थी झूठी थी मगर वो बुनियाद भी नहीं रही है. नैतिकता की बहुत बड़ी सौगात जो है भारतीय जनता पार्टी बार बार लगातार देते रहती है. धर्म की भी सौगात वो हमेशा देते रहते हैं. यदि उनके पास थोड़ा सा भी धर्म बचा हुआ है और नैतिकता का कुछ अंश भी यदि उनमें है तो उन्होंने वो तीनों के तीनों राज्यसभा के जो निर्वाचित सांसद है उनका इस्तीफा देकर फिर से चुनाव करने के लिए क्या वो सच्चाई के साथ जाएंगे, क्या वो धर्म को निभाएंगे, क्या वो नैतिकता के साथ चलेंगे. ये मेरा सवाल बीजेपी से भी है और बीजेपी के साथ साथ चुनाव आयोग से भी मेरा सीधा एक सवाल है कि आप जो भारतीय जनता पार्टी के साथ मिलजुल कर जो काम कर रहे हो ये काम गणतंत्र और लोकतंत्र के साथ खिलवाड़ है. आपका ये गैर कानूनी जो रवैया ज्यादा दिन नहीं चलेगा. इस देश की जो लोकतंत्र गणतंत्र बचाने के लिए आप आपकी भूमिका निभाएं, ये उनसे हमारा अनुरोध है. और इस अनुरोध के साथ साथ ये सवाल चुनाव आयोग के लिए भी है कि इतना संगीन सफेद झूठ और गलत काम आपका आरोप करता है तो उस आरोप पर आप क्या कार्रवाई करने वाले हो. कर्ज माफी को लेकर ये महायुति की जो सरकार है, ये महायुति की सरकार ने ये कहा था कि हम सत्ता में आते हैं तो पूरी कर्ज माफी कर देंगे और सारा जो आपका ऋण है, कर्ज जो है उसको माफ किया जाएगा. मगर उसके पश्चात इस साल खुद अर्थ मंत्री का भी डिपार्टमेंट संभाले हुए मुख्यमंत्री ने एक कर्ज माफी की ऐलान किया मगर उसमें बहुत सारी शर्त है और उन शर्तों को हम देखते हैं तो कर्ज माफी जो है वो झूठी है ये साबित हो चुका है और किसान परेशान है. तो किसान को राहत मिलने हेतु और सरकार ने कर्ज माफी का वादा पूरा करना चाहिए. इसलिए विधायक रोहित दादा पवार जी ये पंढरपुर पर अनशन पे बैठे हुए हैं. उनका जो अनशन है वो
बिल्कुल दुरुस्त है। उनका अनशन पे बैठने की भूमिका भी बहुत ठीक ठीक है और उनको, उनके इस अनशन को, उनके इस आंदोलन की भूमिका को कांग्रेस पार्टी पूरा समर्थन दे रही है। 2 दिन पश्चात हम भी वहां पर उस आंदोलन में उनके साथ सम्मिलित होंगे। बिल्कुल सीट चोरी है। कांग्रेस के पास 62 विधायक थे, जीत के आने के लिए 58 विधायक का जरूरत थी। बीजेपी के साथ पास जो है वो 40 ही विधायक थे। अपने पास विधायक कम है और राज्यसभा की सीट जीत के नहीं आ सकती तो नॉमिनेशन ही खारिज कर दो। इस प्रकार से एक अधर्म जो है वो भारतीय जनता पार्टी ने किया है। तो ये जो है ये सीट चोरी है और इस सीट चोरी के कारण में चुनाव आयोग भी भारतीय जनता पार्टी के साथ लिप्त है। विडंबना को लेकर अश्लीलता का जो प्रचार प्रसार करने का जो आए दिन जो घटनाएं घट रही है, तो हमने अश्लीलता को, कभी हम अश्लीलता का समर्थन नहीं करेंगे। एक गरिमा जो होती है उसका ध्यान रखना चाहिए। और महाराष्ट्र में एक स्त्री दाक्षिण्य नाम का एक संस्कार हमारे महाराष्ट्र धर्म के भीतर है, उसका पालन होना चाहिए। वोट चोरी साबित न होने के लिए सबूत को मिटा दिया जाए, ये उस 4000 ईवीएम जलने के पीछे का राज है। ये ओपन सीक्रेट है, क्यों जला ये सब जानते हैं। चुनाव आयोग जो है, ये चुनाव आयोग देश की गणतंत्र के साथ बहुत ही घिनौना खिलवाड़ कर रहा है। प्रधानमंत्री घोड़ी हैं, प्रधानमंत्री उस धरती से आते हैं जहां अफजल खान ने जन्म लिया। संजय राउत ने ये टिप्पणी की है। प्रधानमंत्री जी पहले माने कि मैं इंसान हूं, भारत में ही पैदा हुआ हूं, मगर वो तो कहते हैं कि मैं तो नॉन बायोलॉजिकल हूं। तो पहले वो बायोलॉजिकल है कि नॉन बायोलॉजिकल है, इसका खुलासा पंतप्रधान महोदय ने एक बार करना चाहिए। असम के जोरहाट में जो एयर इंडिया एयरफोर्स का जो एक ये था वो क्रैश हो गया है, 5 लोग उसमें जो है मर गए। क्या कुछ कहना है? अजीत दादा पवार जी के क्रैश का, उनके हवाई जहाज के क्रैश का अभी तक कोई रिपोर्ट नहीं है। आए दिन इस प्रकार से घटना जो होती है उसका क्या कारण है, ये जानना चाहिए, समझना चाहिए। क्योंकि कल से ठीक 1 साल पहले, 2 दिन के 1 साल पहले 32 सेकंड में एक हवाई जहाज जो है, एयर इंडिया का हवाई जहाज जो है वो अहमदाबाद में वो भी गिर गया था। वो क्यों गिरा, क्या कारण थे, उसका आज तक सच आया नहीं। 5 महीने पहले अजीत दादा के बारे में जो हुआ उसकी भी जो सत्यता है वो बाहर नहीं आई, और आज आप जो एक्शन कह रहे हो उसकी भी नहीं आ रही है। तो क्या ये इस प्रकार से कोई साजिश चल रही है, इसको भी सरकार ने इस पर भी खुलासा करना चाहिए। यूएस के द्वारा किया गया हालिया अटैक में हमारे 3 नाविक मारे गए, सरकार ने चुप्पी साध रखी है। जी बिल्कुल ठीक कह रहे हो कि इस प्रकार से घटना होने के बाद सरकार क्यों, प्राइम मिनिस्टर हमारे इतने बड़ बोले हैं कि हर बार वो आके बोलते हैं, मगर अभी हमारा कोई आदमी, हमारे कोई लोग जो भारतीय नागरिक है उनके देहांत के बाद ना तो उस हमले की वो निंदा करते हैं, ना उस परिवार की सांत्वना करते हैं। तो ये प्राइम मिनिस्टर जो है ये देशवासियों का और आम आदमी के है कि खास लोगों के है, कि केवल पूंजीपतियों से उनको लेना देना है, ये सवाल इसमें से पैदा होता है। एक मेरा अंतिम सवाल है, टीसीएस पता है आपको कि किस तरीके से धर्मांतरण वाला मामला था, उसमें चर्चा में बना हुआ था, और अब ये खबर सामने आई है कि टीसीएस में एक जो है पुलिस कर्मचारी ने आत्महत्या कर ली है। वजह क्या? वजह ये रही कि जो महिला कर्मचारी है वो उसे उत्पीड़ित किया करते थे। लगातार टीसीएस से जुड़ी खबरें जो आ रही है इसको सारी चीजों की जांच होना चाहिए, और जांच होते समय उसमें पारदर्शिता भी जो वाजबी है वो भी रहना चाहिए। मूलतः टीसीएस का जो एफआईआर है उस एफआईआर की कॉपी ही पब्लिश नहीं कर रहे, उसका क्या कारण है? तो टीसीएस का जो भी वहां गलत है वो गलत है, उसमें सख्त कार्रवाई होना चाहिए। मगर उसके बावजूद उसमें सरकार जो है कोई सिलेक्टिव खराब प्रकरण जैसा ही कुछ सिलेक्टिव कार्रवाई कर रहा है क्या, ये भी देखने की आवश्यकता है। अब वो 2 दिन से काफी इस पर मंथन चर्चा हो चुकी है, और एआईसीसी ने इस पर टिप्पणी करने की आवश्यकता है, और एनसीबी ने भी इस पर टिप्पणी करने की आवश्यकता है। यहाँ मेरी इस पर बात करना उचित नहीं है। लेकिन आपको लगता है क्या,
मूलतः ये सही समय यही है। मूलतः देश का जो माहौल है वो दो ही पार्टी आज हमारे देश में है, भारतीय जनता पार्टी और कांग्रेस पार्टी। भारतीय जनता पार्टी के जो मित्र दल है उनको भी पार्टी में शामिल करने की प्रक्रिया चल रही है और देश के लोगों ने भारतीय जनता पार्टी से तंग आकर कांग्रेस के साथ रहने का पूरा मन बना लिया और ठान लिया है और कांग्रेस ही भारतीय जनता पार्टी को ये फाइट दे सकता है, भारतीय जनता पार्टी को रोक सकता है। ये विश्वास मनोमनों में, नागरिकों के दिलों दिलों में ये संदेश पहुंच चुका है और ऐसे स्थिति में दो ही दल अभी बचे हैं और दो दल बचने के कारण जो क्षेत्रीय दल है उन पर इस प्रकार से एक चर्चा या कह सकते दबाव जो है वो निर्माण हो रहा है। अमरावती विधान परिषदमध्ये काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार आहे? विधान परिषदेच्या निवडणुकींच्या अनुषंगाने जागा वाटपाच्या मध्ये तिन्ही मित्र पक्षांनी आम्ही वेगवेगळ्या जागांवर लढण्याच्या अनुषंगाने सहमती बनवली। काँग्रेस पक्षाने मिळालेल्या 8 जागांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अर्ज बोलवले, जिल्हा काँग्रेस कमिटीकडून कोण उमेदवार इच्छुक आहे याची माहिती मिळवली आणि या सगळ्या आलेल्या अर्जांची छाननी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातलं जे नेतृत्व आहे, पॉलिटिकल अफेअर्स कमिटी यांची देखील एक मीटिंग बोलवण्यात आली। या मीटिंगमध्ये बहुतांश नेते होते आणि त्या मीटिंगमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये काही स्थानिक आमचं जे नेतृत्व आहे यांच्यावर सगळ्यांवर जबाबदारी देण्याच्या अनुषंगाने सहमती बनली। यामध्ये काही आमच्या नेत्यांनी निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारचा देखील मतप्रवाह होता। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने काही उमेदवारांनी लढवण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना देखील दिल्या होत्या आणि एकंदरीत या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नी ए फॉर्म जो असतो तो दिला, बी फॉर्म जो आहे तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून इश्यू जो होत असतो ती प्रक्रिया पूर्ण केली आणि स्थानिक सर्व नेतृत्वांनी एकत्र बसून या संदर्भामध्ये निर्णय घ्यावेत असे धोरण जे आहे हे धोरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्वांच्या संमतीने पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या मीटिंगमध्ये सदोर सूत्र आणि धोरण आम्ही ठरवलं आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणच्या संबंधितांकडे ही सर्व ए फॉर्म बी फॉर्म आम्ही दिली। वास्तविक पाहता विधान परिषदेच्या निवडणुका असो, विधानसभेच्या निवडणुका असो, राज्यसभेच्या निवडणुका असो, केंद्रीय स्तरावरून निवडणुका तिकीट वाटप जे आहे हे केंद्रीय स्तरावरून जाहीर होत असते। आमची जी सीईसी इलेक्शन कमिटी जी आहे ती उमेदवारावर शिक्कामोर्तब करत असते। मात्र यावेळेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने, प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थानिकांवर दिलेली जी जबाबदारी आहे त्या अनुषंगानं त्यांनी देखील संमती दिली आणि तशा प्रकारचे ए फॉर्म बी फॉर्म जे आहेत आम्ही स्थानिक आमच्या निरीक्षकांजवळ अथवा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांजवळ ही पाठवले आणि त्यातून ते अमरावती असेल, लातूर असेल, नागपूर असेल किंवा अन्य ठिकाणचे जे उमेदवार आमचे हे त्या प्रक्रियेच्याच माध्यमातून हे निश्चित झाले। अर्थात अमरावतीचे जे उमेदवार आहेत हे सर्वांचे आमचे उमेदवार आहेत। ती प्रक्रिया कोणची जरी असली तर त्या प्रक्रियेला माजी प्रदेशाध्यक्ष या नात्याने संमती आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तशा सूचना दिल्या होत्या, त्यामुळे त्या तिकीट ते आमचं सर्वांचं आहे आणि स्थानिक पातळीवर आमच्या निरीक्षका ज्या आहेत त्या यशवंतताई ठाकूर त्या ठिकाणी आहेत, 2 जिल्हा अध्यक्ष आहेत, माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत, विद्यमान खासदार महोदय आहेत। या सर्वांची चर्चा करून त्या ठिकाणचा उमेदवार ठरवला जावा अशी अपेक्षा होती आणि ती प्रक्रिया त्या ठिकाणी झाली। त्याचा जो उमेदवार आमचा आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता त्या ठिकाणचे खासदारही गेले होते, जिल्हा अध्यक्षही गेले होते, माजी आमदारही गेले होते। त्यामुळे उमेदवार हा या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणचा पुढे आला होता। या ठिकाणी याच प्रक्रियेतून उमेदवार आलेला आहे। आता उमेदवार जो आहे हा कुठेतरी दबावात येत असल्याच्या अनुषंगाने चर्चा आहेत। आमच्या निरीक्षकांनी आणि स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये काही निरीक्षणं त्यांनी नोंदवलेली आहेत। 2 दिवसापूर्वी या सर्व आमच्या स्थानिक नेत्यांची बैठक देखील त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाला पक्ष म्हणून पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगाने मी देखील दुजोरा हा दिलेला आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर याचा निर्णय झाल्यानंतर जर आम्हाला काही दुसरा कुठलाही विचार करायचा असेल तर निश्चित जिल्हा काँग्रेस कमिटीचा हा अहवाल आल्यानंतर, निरीक्षक महोदयांनी तशा प्रकारची सूचना केल्यानंतर या संदर्भातला निर्णय काँग्रेस पक्ष घेईल। या संदर्भातले मुद्दे सुद्धा या
आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल मे महिन्यामध्ये काँग्रेस सातत्याने रस्त्यावर होती. जवळपास 15 शेतकऱ्यांची आंदोलनं, पदयात्रा, रस्ता रोको, मोर्चे हे महाराष्ट्रभरात काढली आणि या सर्व मागण्या त्यामध्ये होत्या. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतमालाला दीडपट उत्पन्न खर्चावर आधारित दीडपट भाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करावी, जे उद्योग जे आहेत कृषी आधारित उद्योग त्यांना मदत करावी, शेतकरी बचत गटांना मदत करावी, वीज बिल जे आहे ते माफ करावं, या सगळ्या मागण्या ज्या होत्या शेतकऱ्याच्या अनुषंगाने या होत्या. महागाईचाही भाग त्याच्यामध्ये होता. मात्र बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही एक आपली भारतातली आणि महाराष्ट्र धर्मातला हा संकेत आहे. आता सरकारने त्यांनी जे जे बोललं ते करावं, म्हणजे आम्हालाही त्यांना धन्यवाद देता येतील. जसं नरेंद्र मोदींनी काय सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख टाकू, दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून दिल्या जातील, शेतकऱ्यांना लागत मूल्याच्या दीडपट भाव देऊ, कृषी आधारित उद्योगधंदे निर्माण करू, रुपया आणि डॉलर हा सारखा येईल अशा पद्धतीची अर्थव्यवस्था ही करू, हर व्यक्ती को घर, घर में नल, नल को जल, ते घर कुठे आहेत, ते जल कुठे आहेत, ह्या अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्यांनीच सांगितले ते त्यांनी करावं. ते त्यांनी केलं काय हे आपण विचारावं. आणि राहता महाराष्ट्र सरकारचा विषय तर तिन्ही 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री यांनी येऊन सांगितलं होतं की आम्हाला सत्तेत येऊ द्या, लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,500 करू, संपूर्ण कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, नागरिकांना 200 युनिट पर्यंतचं आम्ही युनिट माफ करू. हे सगळं त्यांच्या जाहीरनाम्यात जे बोलले होते देवेंद्रजी हे एकदा करा. आम्ही फार पहिले घेऊन जात नाही, तर हातात टाळ कुठून काय काय म्हणतात आहे याचे पण व्हिडिओ जे आहेत हे पब्लिक डोमेनमध्ये आहे. आम्ही इतक्या लांब जात नाही. मात्र काल आपण अत्यंत दादांत खोटं बोललात. त्यामुळे एवढं खोटं बोलणं हे मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला शोभत नाही. त्यांनी तर काल त्यांच्या आवेशामध्ये स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून टाकली. इतकं दादांत खोटं ते बोललेले आहेत. जर राज्यकारभार ज्या व्यक्तीच्या हातात आहे तो जर खोटं बोलायला लागला तर नागरिक काय करतील हे आज मी सांगत नाही. मात्र लवकरच आता विरोधी पक्ष आणि नागरिक आम्ही मिळून काय करू हे आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. सर, राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरू असताना रामदास आठवले असं म्हणतात की काँग्रेसमध्ये दम नाही, त्यांनी आरपीआयमध्ये आपला राष्ट्रवादी पक्ष विलीन करा. आठवलेजींचं स्टेटमेंट काही माझ्या वाचनात आलं नाही, कारण त्यांच्या फक्त चारोळ्यात ज्या आहेत त्याच माझ्या लक्षात राहतात. त्यामुळे त्यांची केलेली जी टिप्पणी आहे ती काय मला माहीत नाही. मात्र मुळात या सगळ्या प्रश्नांवरचं कारण एकच आहे की देशभरामध्ये काँग्रेस आणि भाजपला सक्षम पर्याय हा केवळ काँग्रेस आहे. आणि काँग्रेसला वाढत चाललेलं जनसमर्थन जे आहे आणि आमच्या नेतृत्वाने घेतलेली जी संघर्षाची भूमिका आहे या अनुषंगानं आता काँग्रेस आणि भाजप हे 2च पक्ष राहिलेले आहेत असं एकंदरीत राजकीय चित्र आहे. त्यामुळे दोन्हीकडच्या प्रादेशिक आणि जे मित्रपक्ष आहेत या मित्रपक्षांच्या पुढे अशा प्रकारच्या चर्चेंना पेव फुटलंय. सध्या राज्यामध्ये आपल्याला जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा गाजताना पाहायला मिळतो. घाटकोपरमध्ये झाल्यानंतर आता ते दादरमध्येही अशा पद्धतीच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळाल्या. मनसेने विरोध केला. कसं पाहतं काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जी भाषांच्या संदर्भात आहे की आपल्या भाषा अनुसूची 8 मध्ये एकंदरीत 21 भाषा आहेत आणि या सगळ्या 22 भाषा ज्या आहेत मराठी व्यतिरिक्तच्या 21 या सगळ्यांनी हातात हात घालून काम करावं, गुण्यागोविंदांनी सगळ्यांनी नांदावं. तशाच पद्धतीने जो सेक्युलरिझम नावाचा आपण शब्द जो वापरतो तो विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे आणि त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा देखील सेक्युलरिझमचा कुठला तरी गाभा आहे. आणि या भाषा, धर्म, प्रांत, रंग या सगळ्यांना सोडून आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे. वेगळ्या आयडेंटिटीला दर्शवण्याची कुठली गरज नाही. या तत्वज्ञानावर काँग्रेस जी आहे ती फर्म आहे. संविधान आपल्याला आपल्या धर्माची आणि आपल्या अस्मिता जोपासण्याचा पूर्ण अधिकार देतो. मात्र देश म्हणून, नागरिक म्हणून आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावं. आपली वेगळी कोणीही ओळख ही अशा पद्धतीने आणि एवढ्या टोकाची घेऊ नये. जो धर्म ज्या महावीरांनी सर्वोदय शब्द दिला, ज्या सर्वोदयाचा अंगीकार करत असताना महात्मा गांधींनी एक तत्वज्ञान, त्याच तत्वज्ञान पुढे घेऊन गेलं. त्या तत्वज्ञानात सत्य आणि अहिंसा हे देखील सूत्र आहे. त्यामुळे महावीरांनी विनय सांगितला, महावीरांनी विवेक सांगितला.
आता विवेकाने सर्वांनी वागावं हा शेवटचं जे कीर्तन महावीरांचं होतं. यामध्ये त्यांनी विवेकासोबत विनयासोबत विवेक आपल्याला सांगितला आहे. आणि तो विवेकच जर गहाण ठेवला जात असेल तर मला या एकंदरीत सगळ्या प्रश्नावर या भूमिकांवर दया व्यक्त करावीशी वाटते. कबुतराच्या प्रकरणाच्या अनुषंगानं जर हिंसक गोष्टी जर केल्या जात असतील आणि पांढऱ्या पट्टीच्या नावानं पुन्हा जर हिंसक गोष्टी पुढे येत असतील तर असं हे अशोभनीय आहे. अहिंसा आणि सत्य आणि विवेकाची कास धरून सर्वांनी गुण्यागोविंदानं राहावं. आपापल्या वेगळ्या ओळखा कुड्या खानदेशचं काय होईल, मराठवाड्यातलं काय होईल, विदर्भाचं काय होईल, कोकणातलं काय होईल, या समाजाचं काय होईल, त्या होईल. त्यामुळे असं बरोबर नाही. विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे आणि एकता आणि अखंडतेच्या अनुषंगानं भारतीय नागरिकांचा मराठी माणसाचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार असला पाहिजे हा आग्रह या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि त्याच्या पुढे जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म अशा प्रकारच्या सर्व घटनांची निंदा करतो. अशा प्रकारच्या सर्व घटना ज्या आहेत त्या न करण्याची शिकवण हा महाराष्ट्र धर्म देतो. तो बुलडोजर जो है वो चल रहा है. ममता बनर्जी को उनको कुल मिला के कॉर्नर करने का प्रयास केंद्र सरकार द्वारा चल रहा है. ठीक है. जो बिल्डिंग बनाकर बिल्डर का कल्याण उन्होंने एक अलग तरीके से कर दिया है, मगर जो सुविधा है उसका अभाव है, प्लानिंग की कमी है और बिल्डरों को फायदा पहुंचाने वाली नीति सरकार के पास है, उसका वो नतीजा है. सर, बोरिवलीमध्ये अशा प्रकारे एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये मुस्लिम मुलांना प्रवेश नाकारल्याची घटना समोर आलेली आहे. त्यांना मेसेज करून सांगितले की प्रवेश तुम्हाला दिला जाणार नाही, तुम्ही पहिली इयत्तेसाठी. असं कुठेही कुठलंही डिस्क्रिमिनेशन कोणाही बद्दल होत असेल, अगदी कोणाबद्दलही, तर मग तो जात बघून असेल, धर्म बघून असेल, भाषा बघून असेल, त्याची वस्ती बघून असेल, त्याची आर्थिक स्थिती बघून असेल, तर हे कायद्यानुसार चुकीचं आहे. आणि राईट ऑफ एज्युकेशनमध्ये या सगळ्या गोष्टी या कुठेही त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे बेकायदेशीर जर कुठे काय होत असेल तर सरकारने ते थांबवावं. शुभेच्छा त्यांना चांगल्या आरोग्याच्या, दीर्घ आयुष्याच्या आणि त्यांच्या सर्व संकल्पाची पूर्ती हो ही मनपूर्वक त्यांना शुभेच्छा. नाराजी आहे त्यांची. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि जोपर्यंत हे भाजपत विलीन करून घेणार नाही तोपर्यंत ही लढाई जी चालली राहील. हे शरीर षष्ठ स्पर्धा जी आहे त्याचे वेगवेगळ्या निमित्तानं महायुतीमध्ये प्रदर्शन हे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अलीकडच्या काळात जास्ती बघायला मिळत आहे. नाही, कुठेही आरोप नाही. अमरावतीमध्ये उमेदवार जो आहे तो आमचा सर्वांचा आहे. एक विशिष्ट राजकीय परिस्थिती आलेली आहे आणि त्या विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये स्थानिक आमच्या निरीक्षका आणि स्थानिक नेतृत्व हे त्यामध्ये ज्या पद्धतीने सूचना करतील त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. याआधी देखील त्यांच्या सूचनेच्या अनुषंगानं त्यांच्या प्रस्तावाला मान्यता प्रदेश पातळीवरून देण्यात आलेली होती. कोणाला नाही, त्यात आहेतच. एकंदरीत या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीने मला पुनरुच्चार करायचा आहे. ज्या 17 ठिकाणी जे काही चाललंय ते काही बरं नाही. घोडे बाजार मांडून ठेवलेला आहे, कोट्यावधीची रक्कम उधळल्या जात आहे. आकडे जे आहेत ते ऐकल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे. आणि हा सगळा पैसा कुठून येतोय? हा भ्रष्टाचाराचा आणि अर्थात हा काळाच पैसा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांना लाखाच्या आकड्यांमध्ये पैसे देऊन जर मतदान होत असेल तर हे लोकशाहीला काळिमा फासणार आहे. मग ते कुठलेही असो, आमच्या संदर्भात असो, कोणाच्या संदर्भात असो, एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही घाणेरडी आणि गलिच्छ आणि कुठेतरी बाजारभाव भाजीपाला विकायला घेतल्यावर आपण जसा करतो तसं जे चाललंय हे बघून अत्यंत दुःख होतं. यातलं सोल्युशन एकच आहे,
माझा आपल्याला विशेष विनंती आहे की या संदर्भात आपण एक होऊन सर्वांनी बोललं पाहिजे, कारण हा कमी मतदार आहे आणि कमी मतदारामध्ये उमेदवार फिक्स करा, उमेदवाराला विड्रॉल घ्यायला लावा, उमेदवाराची पेटी बंद करा म्हणून पैसा सत्ता दबाव या गोष्टी सर्रास सुरू आहे. हे नाकारण्यासारखं नाही, हे आपण सर्वजण जाणतो. आता यातून सोल्युशन काय, तर या निवडणुकीमध्ये मतदार संख्या वाढविणे हा यातला असणारा सोल्युशन आहे. त्यामुळे मतदार जे आहे ते आता मतदार कोण आहे, तर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या 4 संस्थांमधले सदस्य जे ते मतदान करतात. आणि त्यामुळे कमी मतदार असल्यामुळे पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एकंदरीत गोंधळाची स्थिती सर्वदूर आहे, ही लपून राहिलेली नाही. आणि याच्यामध्ये फटका जो आहे विरोधी पक्षाच्या नात्यानं दरवेळेस आम्हाला बसणार आहे. आम्ही पुढच्या सत्यात आलो तर हा फटका कदाचित विरोधकांना नाही बसेल. मात्र याच्यातलं जे सोल्युशन आहे त्याच्यापासून आपण पळ काढत असताना कुठेतरी यामध्ये जो अडचणींमध्ये आलेल्या ज्या काही मुद्दे आहेत त्याच्यावर जी चर्चा आहे ती चर्चा एका बाजूला खरी जरी असली तरी त्या चर्चेपेक्षा मोठी चर्चा आपण ही केली पाहिजे की या 4 संस्थांच्या व्यतिरिक्त अजून 2 संस्थांचे मतदार त्याच्यामध्ये वाढवावे, पंचायत समिती सदस्यांचं मतदान देखील त्याच्यामध्ये व्हावं आणि ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांचंही मतदान हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडून येणाऱ्या सदस्याला ते मतदान व्हावं. आताही दर तालुक्याला बूथ लागतात, त्यामुळे तिथे बूथ लागतील आणि याच्यामुळे मतांची जी संख्या आहे ही संख्या कितीतरी जास्ती पटीने वाढेल. तर जोपर्यंत याच्यातला मतदार आपण वाढवणार नाही, जोपर्यंत 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचा पण सहभाग त्याच्यामध्ये वाढवणार नाही, तोपर्यंत दर निवडणुकीत पैसा फेक, तमाशा देख हेच नाट्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बघायला मिळणार आहे. हे आपण सर्व मिळून थांबूया. ही अर्थ स्वरूपाची हाक माझी सरकारला आहे. आखाती युद्धाचा परिणाम हा भारतीयांना मिळत आहे. पण मात्र पंतप्रधानांनी म्हटलं की परदेश दौरे कमी करा, पण एकीकडे भारतामध्ये KFC असेल किंवा मॅकडॉनल्ड या कंपन्या ज्यांच्या अमेरिकन कंपन्या आहेत त्याच्यावरती भारतीयांनी या उत्पादनावरती बंदी घातली पाहिजे का? बंदी हा शब्द जो आहे हा फार परवलीचा आहे आणि तू माझी गाय मारली मी तुझं वासरू मारतो ही भूमिका कुठेही घेणं योग्य नाही. मुळात आपण तेल कोणाकडून खरेदी करावं हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला सांगतात. इथेच आपला राजकीय पराभव आहे. आपण रशियाकडून तेल का घेत नाही, आपल्याला स्वस्त देत असेल तर त्यांच्याकडून घ्यावं किंवा इतर ठिकाणाहून घ्यावं. त्यामुळे जी टंचाई आहे आखातातल्या यामध्ये आपण पार्टी कुठेतरी झालोय ते चुकीचं आहे. आपण काय किराणा कोणत्या दुकानातून घ्यावा आणि काय खावं हे आता अमेरिका आपल्याला सांगितलं लागली आहे. दुर्दैव आहे. एकंदरीत आपण मनमोहन सिंग साहेबांनी जी आपली अर्थव्यवस्था जी आपली सुरू केली होती, ज्याचा पाया राजीव गांधींनी टाकला होता, त्याच अर्थव्यवस्थेवर आपण पुढे गेलं पाहिजे. आता विश्वात्मके देवे ही जी भावना आहे, जी काही काँग्रेसची आध्यात्मिक एक भूमिका आहे, जी जय जगत नावाची जी विनोबांची भूमिका आहे, त्या अनुषंगानं आपण जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला व्यापार असला पाहिजे, आपला माल बाहेर गेला पाहिजे, बाहेरचं काय असेल तेही आपण घेतलं पाहिजे. हे खेळीमेळी झालं पाहिजे आणि या प्रत्येक याच्यात जो शेवटचा माणूस आहे, जो अंत्योदयाचा जो विचार आहे, जो सर्वोदयाचा जो विचार आहे, जो शेतकऱ्याचा विचार आहे, जो युवकांच्या रोजगाराचा विचार आहे, या अनुषंगानं सगळ्या या ध्येय धोरणं ठरवल्या जावेत. अधिवेशनामध्ये या संदर्भात एक प्रदीर्घ चर्चा घडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण सरकारी शाळा बंद होतात आहेत, मराठी शाळा बंद होतात आहे, 10वी 12वी पास झालेले मुलं जे उच्च शिक्षणाकरता शिकायला पुढे तयार नाही, परीक्षा आहेत, पेपर लीक आहे, डिग्री आहे, रोजगार नाही, ही एकंदरीत शैक्षणिक जी अवस्था आहे ही अत्यंत विदारक आहे. खाजगी संस्थांना लाभ पोहोचवण्याच्या अनुषंगानं धोरणं ठरवत आहेत. तिसरी भाषा सक्ती जी आहे ती आणण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे फार मोठी एक गंभीर शैक्षणिक पातळीवरची एक अवकाळाच कुठेतरी या सरकारने आणलेली आहे. त्यात यावर्षी पुस्तकं पोहोचली आहेत, मात्र गणवेश जे आहेत ते गणवेश 300 रुपयात 250 रुपयात इतकेच गणवेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश जे आहेत ते मिळालेले नाहीत. पोषण आहाराच्या संदर्भात कटकटी आहेतच आहेत. त्यानंतर उपस्थिती भत्त्याच्या स्कॉलरशिपच्या अनुषंगाने मोठ्या अडचणी आहेत. ड्रॉपआउट मुलांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपण सांगता ते अत्यंत खरं आहे. आणि शिक्षणासारख्या मूलभूत शिक्षण आणि आरोग्य
या दोन विभागाकडे कमालीचं दुर्लक्ष राजकीय पक्षांचं, सरकारचं आणि माध्यमांचं आपलं सर्वांचं झालेलं आहे. हे असं दीर्घकाळ जर असेल तर येणाऱ्या भारताकरता, येणाऱ्या महाराष्ट्राकरता ते फार चुकीचं ठरेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.